शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी चर्चेला यावं, त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। या संदर्भात पहिल्या दिवशीपासून सरकारनं सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलावली होती। चर्चा करून ज्या गोष्टी शक्य आहेत त्या केल्या जातील अशा प्रकारची भूमिका सरकारनं मांडली होती असं मुख्यमंत्री म्हणाले। आंदोलकांनी वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, त्या प्रश्नांवर चर्चा करून त्याचा पथदर्शी आराखडा तयार करावा लागेल। त्यामुळे आंदोलकांना चर्चेचं निमंत्रण देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं। लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी आंदोलकांनी करू नयेत। अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये शिरून अनेक प्रवृत्ती काही ना काही हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करत असतात। त्यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि कुठल्याही परिस्थितीत रेल रोको आणि लोकांना त्रास होईल अशा गोष्टी करू दिल्या जाणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले। सरकारने पहिल्या दिवशीपासून सकारात्मक भूमिका ठेवलेली आहे। आंदोलनाच्या आधी देखील आम्ही बैठक बोलवली होती। आपण चर्चा करून यातनं ज्या गोष्टी शक्य आहेत त्या करू अशा प्रकारे आम्ही सांगितलं होतं। पहिल्यांदा बच्चू कडूंनी त्याला मान्यताही दिली होती। त्यानंतर त्यांनी अर्ध्या रात्री मला संदेश पाठवला की लोक जमा होतील, आम्ही असणार नाही, याच्यामुळे अडचण होऊ शकते, त्यामुळे आम्ही काही बैठकीला येऊ शकणार नाही। त्यामुळे मग आम्ही ती बैठक रद्द केली। आजही बावनकुळे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे। शेवटी त्यांनी इतके वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत, ते प्रश्न असे नुसते आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवू शकू अशी परिस्थिती नाही आहे। त्याच्यावर चर्चा करून त्याचा रोडमॅप तयार करावा लागेल। त्यामुळे त्यांना चर्चेचं निमंत्रण देखील आम्ही दिलेलं आहे। आणि यासोबत आता काल आपण बघितलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणात लोकांनाही त्रास झालेला आहे। रस्ते अडवल्यामुळे पेशंट्सचं खूप मोठी ओरड आपल्याला पाहायला मिळाली। अनेक लोकांनी सोशल मीडियात पोस्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्यांच्या पेशंट्सला वगैरे त्या ठिकाणी त्रास झालेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की त्यांनी चर्चा करावी, अशा प्रकारचं डिस्ट्रप्शन करू नये, लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। मग अनेक वेळा अशा आंदोलनांमध्ये काही हौसे नवसे गवसे असेही शिरतात, म्हणजे तिथे जेन्युइन लोक देखील आहेत, मी काही तसं म्हणत नाही, पण हा पण धोका असतो की अनेक लोक शिरून, अनेक प्रवृत्ती शिरून त्या ठिकाणी काही ना काही हिंसक वळण त्याला कसं लाभेल असेही प्रयत्न करत असतात। त्यामुळे त्यापासूनही सावध राहण्याची आवश्यकता आहे। आणि कुठल्याही परिस्थितीत हे रेल रोको आणि बाकी गोष्टी या मात्र करणं योग्य नाही, त्या करू दिल्या जाणारही नाहीत। त्यामुळे आमचं स्पष्ट आव्हान आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही सकारात्मक आहोत। या सरकारने 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज दिलंय, पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही देतो। त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चर्चेची सरकारची तयारी आहे। चर्चा करावी आणि त्यातनं मार्ग काढावा। कर्जमाफी संदर्भात सरकारनं अतिशय स्पष्ट भूमिका त्याच्यात मांडली असून त्याची समिती देखील तयार केली आहे। जे शेतकरी आज अडचणीत आहेत, त्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे खराब झाला आहे, अशा शेतकऱ्यांना मदत करणं हे सरकारचं पहिलं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। जेव्हा कर्जमाफी केली जाते तेव्हा त्याचे पैसे बँकांना जातात, त्याचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही। त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजेत। आमच्या सरकारनं कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतली नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। शेतकरी कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी